तर मित्रांनो, लाडक्या बहिणींना 40,000 रुपये मिळणार. अजित पवार यांनी बोलून दाखवले. मोठी या ठिकाणी बातमी समोर आलेली. विधानसभा निवडणुकीत प्रभावी ठरणाऱ्या महिलांसाठी राज्य सरकारकडून एक महत्त्वाचा निर्णय घेतला जात असून महिलांना 40,000 रुपयापर्यंत कर्ज देण्याचा विचार आर्थिक धोरणाअंतर्गत सुरू आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांनी या योजनेचा विचार चालू असल्याचं जाहीर केलेलं आहे. महिलांसाठी एक नवीन आर्थिक मदतीचा प्रस्ताव या ठिकाणी सादर केला जाणार आहे. महिलांच्या स्वावलंबनासाठी 40,000 रुपयापर्यंत कर्ज देण्याचा प्रस्ताव वित्त विभागाकडे विचाराधीन आहे. महाराष्ट्राच्या 2024 विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिला मतदारांसाठी ही योजना फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे आणि माझी लाडकी बहीण योजना मोहिमेअंतर्गत महिलांना या आर्थिक पाठिंबा मिळणार असल्याचं अजित पवार यांनी सांगितलेलं आहे. या योजनेअंतर्गत महिला स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतील आणि विद्यमान व्यवसाय वाढवू शकतील असं राज्य सरकारचं म्हणणं आहे. राज्य सरकार यासाठी राष्ट्रीयकृत बँका असतील, पतसंस्था यांच्याशी करार करून या योजना राबवली जाणार आहे, ज्या अंतर्गत महिलांना 40,000 रुपये आर्थिक कर्ज जे आहे या ठिकाणी या लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिलं जाणार आहे. योजनेसाठी आवश्यक निधी अर्थसंकल्पात राखीव ठेवण्यात येईल अशी या ठिकाणी अजितदादा पवार यांनी स्पष्ट केलेले आहे. राज्य सरकारकडून महिला सक्षमीकरणावर भर दिला जाणार असल्याचं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे. वित्तमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले की माझी लाडकी बहीण योजना या योजनेतून महिलांचे सक्षमीकरण साधण्याचा सरकारचा उद्देश आहे. महिला बचत गट असतील, लघु उद्योग असतील, स्वयंरोजगारांसाठी हे कर्ज उपयुक्त ठरेल. मागील काही योजनाप्रमाणे या योजनेचेही अचूक नियोजन करून 100% अंमलबजावणी केली जाईल असं अजित पवार यांनी सांगितलेलं आहे. महिलांना कर्जांसाठी दिलासा देणारी ही एक योजना लवकरच कार्यान्वित करण्याचा विचार राज्य सरकार करत असून येत्या काही दिवसांमध्ये तिचं औपचारिक रूप देण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या धोरणामुळे महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळण्याचा मार्ग मात्र मोकळा होणार आहे. तर अशा प्रकारे बघितलं तर येणाऱ्या काही दिवसांमध्येच महिलांना 40,000 रुपये कर्ज देणारी एक योजना राज्य सरकारमार्फत लागू केली जाणार आहे. या योजनेअंतर्गत लाडकी बहीण योजनेअंतर्गत जर तुम्ही पात्र असाल तर त्या हमीवर राज्य सरकार तुम्हाला 40,000 रुपये बँकेद्वारे कर्ज देणार आहे. तर ही एक महत्त्वपूर्ण योजना काही दिवसांमध्ये राज्य सरकारमार्फत लॉन्च केली जाणार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला रोज मिळत जातील.